पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी केलं होतं। या कार्यक्रमाला आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला। भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या। या हल्ल्यातून निखिल वागळे बचावले। ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले। त्यांनी कार्यक्रमस्थळी भाषणही केले। आता या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण आले आहे। निखिल वागळे यांनी कोणती चूक केली, पुणे शहरातील वातावरण का तापले, हे पोलिसांनी त्यात म्हटले आहे। जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण सुरू केली आहे। जल हेच जीवन आहे। ज्या ज्या वेळी दुष्काळ पडतो त्यावेळी जलसंधारणाची माहिती काय हे लक्षात येतं। तेव्हापासून जलयुक्त शिवाराची कामं केली, तेव्हापासून दुष्काळाच्या काळात लोकांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकलोय। हे जलरथ जल साक्षरता करणार आहे। केंद्राच्या राज्याच्या योजना, जलयुक्त शिवार 2 च्या योजना, या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। काल पुण्यात वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला। त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया येत आहे। निखिल वागळे यांच्यावरच्या हल्ल्याच्या विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे। अशातच आता एका राजकीय पक्षाच्या नेत्याने निखिल वागळे यांच्या हल्ल्याचा निषेध केलाय। तसंच आपण वागळेच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं। तर निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले म्हणजे सर्वांचे स्मृतीस्थान आहे। गड किल्ल्यांवर जाणाऱ्या शिवप्रेमींना नेहमी ही अनुभूती येत असते। यामुळे गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी होत असते। शिवप्रेमींच्या मागणीची दखल घेऊन सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते। यासाठी सरकारने युनेस्को हेरिटेज लिस्ट 2024-25 साठी प्रस्ताव पाठवला आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांचा हा प्रस्ताव पाठवला आहे। पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। निर्भय बनो या सभेचं काल आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी संबोधित केलं। ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यासह अनेक अन्य वक्ते या कार्यक्रमात बोलते झाले। अभिनेत्री ॲडव्होकेट रेश्मा रामचंद्र हिनेही या कार्यक्रमात आपलं मत मांडलं। या कार्यक्रमाला जाताना नेमकं काय घडलं याबाबत रेश्माने सविस्तर पोस्ट लिहिली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून कशी वाट काढली याबाबत रेश्मा बोलती झाली। या कार्यक्रमानंतर निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले। अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात आले। ही वीट काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना दिली होती। बाळा नांदगावकर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली त्यावेळी अयोध्येला गेले होते। काल सेवक म्हणून बाळ नांदगावकर गेले होते। त्यांनी येताना मशिदीची वीट आपल्यासोबत आणली होती। ती वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच दिली। राज ठाकरे ही वीट घेऊन पुण्यात आले। शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण आणि मॉरिस नारोना आत्महत्या प्रकरणाने मुंबई हादरून गेली आहे। धक्कादायक घटना ऐकून कोणालाच काहीच कळेनासं झालं होतं। इतक्या निर्गुणपणे हत्या करून आत्महत्या करण्याचं कारण काय, तेही फेसबुक लाईव्ह करून घटना घडून आणणं सर्वांनाच धक्कादायक होतं। त्यामुळे या घटनेमागे नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आता मॉरिस नोरोनाच्या कुटुंबियांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना काही माहिती समोर आणली आहे। 2022 मध्ये गुन्हा दाखल झाल्याने मॉरिस अस्वस्थ झाला होता, असं कुटुंबियांनी सांगितलं। वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजावून सांगत असतो। मागे केलेल्या चुका परत करू नये, इतिहासात उभे केलेले आदर्श पुढे न्यावेत हे समजावं म्हणून इतिहास वाचला पाहिजे। प्रत्येकाने वाचला पाहिजे। खास करून महाराष्ट्राचा इतिहास वाचला पाहिजे। महाराष्ट्रात हजारो वर्षाचा इतिहास आहे। बाकीच्यांकडे भूगोल आहे। इतिहास का वाचावा, तर वर्तमानात कसं जगावं हे शिकायला मिळालं पाहिजे, त्यामुळे वाचला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले। आज त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली। यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्र सेवा दलात वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गाडीवर काल रात्री पुण्यात हल्ला झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड केली। त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या। तसंच वागळेंच्या गाडीवर शाई फेकण्यात आली। या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले। यानंतर निखिल वागळे यांनी पहिली फेसबुक पोस्ट शेअर केली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माध्यमांसमोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली। फडणवीस हे जे बोलले त्यांनी श्वान शब्द वापरला, संस्कृत शब्द वापरला, म्हणून ते सुसंस्कृत होत नाही।
देवेंद्र फडणवीस यांना मी पडतूस कलंक बोललो, पण आता काही शब्द नाहीत. मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे, ते निर्डावलेले आहे. सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वतः दिल्लीत जाऊन दिल्ली स्वरांसमोर शेपटी हलवता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.